नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे जुन्या वस्तू असतील, जुन्या वास्तू असतील किंवा काही जुन्या गोष्टी असतील तर त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। काही गोष्टी तर काही वास्तू तर कालाच्या ओघात कुठे दिसेनाशा झाल्यात, पण ह्या ज्या गोष्टी होत्या तर खरंच पाहण्याजोग्या होत्या। पण अजूनही काही त्यातल्या वास्तू असतील, गोष्टी असतील तर शिल्लक आहेत की आपल्याला बघायला मिळतात। तर आता आपण आहोत सुंदर अशा कुळली गावात। कुळली गाव हे ग्वागर तालुक्यात असून ग्वागर मुख्य शहरापासून साधारण 45 किलोमीटर अंतरावर शास्त्री नदीच्या तीरावर वसलेलं सुंदर आणि टुमदार गाव आहे। तर ह्या गावात एक साधारण 80 ते 82 वर्षापूर्वीची जुनी वास्तू आहे, म्हणजे जुनं घर आहे। तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि ते घर म्हणजे त्या घरात माझ्या बाबांचा आजोळ आहे। हातीसकर कुटुंबीय सर्व तिथे राहतात आणि हे हातीसकर जे आहेत तर ते माझ्या बाबांचे मामा आहेत। तर बाबांच्या आजोळचं घर म्हणजे बाबांच्या मामांचं घर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। एक जुनी वास्तू आहे। कसं आहे, थोडंसं काही गोष्टी आपण आधुनिकीकरण स्वीकारतो, पण जेव्हा आधुनिकीकरण स्वीकारतो तेव्हा ज्या जुन्या वास्तू असतात त्या कुठेतरी लोप पावतात किंवा त्याचं रूपांतर एका वेगळ्या गोष्टीत होत असतं। तर ही जी वास्तू आहे तर ती आपल्या एका स्मरणात राहावी किंवा एक माझ्या देखील जुन्या आठवणी आहेत तिथल्या, तर त्या माझ्या निरंतर स्मरणात राहाव्या यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील ती वास्तू दाखवतोय। तर चला आता बघूया आपण कुळली गावातील शास्त्री नदीच्या तीरावर वसलेलं जे घर आहे तर ते बघूया। तर आता आपण त्या घरासमोरच आहोत। समोरच ते घर आहे, म्हणजे हे माझ्या बाबांचं आजोळ, माझ्या बाबांच्या मामाचं घर। तर या घराचं एक सौंदर्य असं आहे की हे घर समोरच शास्त्री नदी आहे। हे समोरच शास्त्री नदीचं पात्र आहे। तर या शास्त्री नदीच्या पात्राच्या जवळच घर आहे आणि समोरच घराच्या ही नारळाची वाडी आहे। पोपळीच्या बागा पण होत्या, पण कालांतराने पोपळी आता नाही आहे तिथे, फक्त नारळाची झाड आहेत। आणि आता आपण या घरात जाऊया। तर हा संपूर्ण बघताय, हा पूर्ण असा बांध आहे आणि जसं एंटर करू तसं घरासमोर जे अंगण आहे तर हे आपलं प्रशस्त असं अंगण दिसतं इथे। संपूर्ण हे अंगण आहे आणि हे ती आपली जुनी वास्तू, हे जुनं घर आहे। तर त्याची रचना आपण समजून घेऊया। तर हा संपूर्ण हा भाग बघता, हा थोडा पुढे आलेला भाग आहे। हे दुमजली घर आहे, वरती एक मजला आहे, तो आपण नंतर बघूया। तर हा जो भाग बघताय इथे, तर हा थोडासा पुढे आलेला भाग दिसेल। तर ही खोली आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी गुरं बांधतात किंवा जे कोंबड्या आहेत तर कोंबड्या ठेवण्यासाठी तर ही अशी छोटीशी खोली आहे। ही देखील पूर्वीचीच आहे। हे बघा, पूर्ण हे जे बांबू आहेत किंवा हे जे कौलारू घर आहे किंवा ही जी छोटी खोली आहे बघा, तर इथे गुरं बांधली जात होती किंवा इथे या टोपलीखाली कोंबड्या झाकलेल्या आहेत। तर ह्या ज्या खोलीचं दार आहे तर ते लाकडी दार, आणि ते देखील जेव्हा घर बांधण्यात आलं तेव्हाच दार आहे। आणि ही संपूर्ण माती आहे इथे। तर अशी छोटीशी खोली। आणि जेव्हा आपण घरात आता प्रवेश करणार आहोत तर घराची जी ही आतला हा कसा असतो भाग जुन्या घरांचा, पडवी, ओटी आणि त्यानंतर माजघर। तर ही पडवीच्या इथे बाजूलाच ही ग्रिलिंग आहे, त्याला रेजा देखील म्हणतात। तर ते देखील हे जे लाकडी आहे आणि ते देखील पूर्वीचंच आहे, म्हणजे जेव्हा घर बांधण्यात आलं तेव्हाच। अजून हे बांधकाम सुस्थितीत आहे बघा, म्हणजे तेव्हाचं बांधकाम किंवा तेव्हाची जी लाकडं होती तर ती चांगल्या पद्धतीने मजबूत होती। हे जे दरवाजा आहे ना, हा पण त्या तेव्हाच आहे। आणि आता आपण हा प्रवेश केलाय, ही घराची पडवी आहे, अगदी लांबच्या लांब पडवी आहे। आता इथे बघताय थोड्याशा इथे वरती फळ्या आहेत आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे विशेषतः थोडंसं स्टोरेज ठेवण्यासाठी, म्हणजे काही वस्तू ठेवण्यासाठी वापरलं जायचं। आणि इथे आणखीन एक तुम्हाला एक पुरातन वास्तू म्हणण्यापेक्षा एक पुरातन गोष्ट दाखवतो। हा हडपा म्हणतात त्याला, हडपा। एक चौकोनी बॉक्स असतो लाकडाचा, त्याला हडपा। याच्यामध्ये धान्य किंवा तत्सम वस्तू साठवण्याच्या किंवा स्टोरेज करण्याचं हे वस्तू आहे, त्याला हडपा म्हणतात। हा खूप लांबच्या लांब होता, पण तो आता कट करून त्याला छोटासा करण्यात आलाय। कुठेतरीचं लाकूड होतं तिथं, तर ते थोडंसं विस्कळीत झालं होतं, त्यामुळे हा छोटा करण्यात आलेला आहे। बाकीची ही पडवी बघा किती लांबच्या लांब आहे। आणि ही जी भिंत आहे ही संपूर्ण भिंत आता नवीन बांधण्यात आलेली आहे। जुनी भिंत होती, थोडीशी पडझड झाली होती, त्यामुळे ती आता नवीन बांधण्यात आलेली आहे। आणि हे जे बार आहेत हे बार देखील त्या
काळातले आहेत. आणि तुम्हाला दाखवतो, हे बघा इथे जेव्हा घर बांधण्यात आलं तेव्हाची तारीख आहे 21 डिसेंबर 1946. तर आणि हे जे खांब आहेत तर तेव्हाचेच आहेत, जेव्हा घर बांधण्यात आलं तेव्हा पूर्ण. आता आपण प्रवेश केलाय हा ओटीवर, आता आपण पडवीमध्ये होतो, आता ओटीवर आलोय. साधारण ओटीचं स्ट्रक्चर हे पडवीपेक्षा थोडं उंचावर होतं, खाली पडवी आणि थोडे उंचावर ही ओटी. आणि ओटीवर जसं आपण आलो तसं हे जे देखील बांधकाम आहे ते देखील पूर्वीच आहे. आणि विशेषतः तुम्हाला एक जागा दाखवतोय बघा, हे थोडासा आतला भाग आहे, याला सांड म्हणतात, सांड. इथे काहीतरी वस्तू ठेवणार किंवा प्रामुख्याने दिवे ठेवले जात असतात पूर्वीच्या काळी. इथे पण सांड आहे दोन्ही ठिकाणी. जर घर मोठं असेल तसं सांडीचं प्रमाण वाढत जातं. आणि आणखीन एक गोष्ट दाखवतो, हे जी ज्या पिशव्या टांगलेल्या आहेत तर ही खुंटी प्रामुख्याने पूर्वीच्या जे बांधकाम होतं त्याला खुंटी वापरली जायची. त्या बऱ्याच खुंट्या जेणेकरून या अशा वस्तू वगैरे त्यावर टांगून ठेवल्या जात होत्या. आणि वरती देखील हा जो ह्याच्या वरचा भाग आहे तो माळा आहे. आणि हे बार बघताय किंवा ज्या फळ्या बघताय त्या देखील त्या पूर्वीच्याच आहेत. ही फळी असेल घड्याळासाठी ती देखील पूर्वीची आहे. आणि संपूर्ण हा जो आता प्रवेश करणारा हे माजघर आहे आणि माजघराचा हा जो दरवाजा आहे हा देखील पूर्वीचाच आहे. आणि आपण आता माजघरामध्ये प्रवेश केलेला आहे. तर हा संपूर्ण हे माजघर आहे. विशेषतः हे थोडासा आतला भाग आहे, आतली खोली आहे. तर इथे आपला गणपती बाप्पा विराजमान असतो. इथे संपूर्ण आता हे तुम्हाला नॉर्मल दिसत असेल, पण जेव्हा गणपती बाप्पा विराजमान होतो तेव्हा मात्र इथलं एक वेगळं लुक इथे आलेला असतो. डेकोरेशन वगैरे करून सुसज्ज असा हा रूम केलेला असतो. आणि याच टेबलावर गणपती बाप्पा विराजमान असतो. आणि हे जे बघताय वरती या फळ्या आहेत, जुन्या फळ्या, त्या आता थोडेसे कसर वगैरे लागलेले आहे त्याला. तर बघा हे जुनं, हे जे सगळं जुनं लाकूड आहे. तर असंही माजघर आहे. आणि इथून ते बाजूलाच हा संपूर्ण माळा आहे. इथे माळ्यावर जायचं ही शिडी आहे. आणि आणखीन तुम्हाला दाखवतो, या बाजूची थोडासा आतला भाग आहे, ही पण छोटीशी खोली म्हणताय. तर हे जे आहे तर हे देखील जुनं बांधकाम आहे. हे बघा माती अजून आहे, ते सहाण आहे, इथे पण सहाण आहे. जी ओटीवर होती तिथे पण सहाण होती. हे बघा आता थोडंसं ढासळलेलं बांधकाम आहे. हे बघा म्हणजे पूर्वीचं बांधकाम कसं होतं, दगड त्यानंतर पूर्ण मातीचा लेअर होता. हे बघा तर अशी छोटीशी खोली आहे, इथे पण सहाण आहे. आणि इथे पण खुंटी आहे बघा, खुंटी प्रत्येक ठिकाणी होती त्यावेळेला. हे बघा आता थोडंसं बांधकाम कुठेतरी ढासळत आहे. आणि मजघराच्या बाजूलाच प्रामुख्याने ही देवखोली आहे. हा देखील देवारा आहे इथे. आणि हा देखील जो देवारा आहे तो जुन्या काळातला देवारा आहे. आणि हे संपूर्ण इथे देव ठेवलेले असतात. आणि संपूर्ण ही आहे देवखोली आहे. ही देवखोली देखील थोडीशी प्रशस्त आहे. आणखीन मी सांगतो जे जुनं बांधकाम का महत्वाचं आहे, तर ह्या ज्या मातीच्या भिंती आहेत तर त्या मातीच्या भिंतींना थंडावा होता. आणि हा येतो जांबा दगड आहे. थोडंसं बाहेरून बघितलं ओटीवर तर थोडीशी पुट्टी वगैरे मारलेली आहे, ती नंतर दाखवतो तुम्हाला. हा आतला हा जांबा दगड आहे. तर आता आपण देवघरात आहोत आणि संपूर्ण हे देवघर आपण बघितलेलं आहे. इथे देवारा आहे. आणि आणखीन एक तुम्हाला विशेष गोष्ट दाखवतो, म्हणजे हा देवाऱ्याच्या अगदीवर हे तुम्हाला बघायला मिळत असेल, याला मंडपी म्हणतात. मंडपी म्हणजे देवाची जी फुलांसाठी आपण परडी वापरतो तर ती परडी वगैरे ठेवण्याचं आहे बघा. तर ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. हे जास्त जे स्क्वेअर आहेत ते जरा मोठे आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळी थोड्याशा मोठ्या परड्या वापरल्या जात असाव्या. तर साधारण आपण असं निदान करू शकतो. तर हे देखील आत्ता बघायला मिळत नाही. हे पूर्ण पूर्वीचं जे आहे, संपूर्ण पूर्वीच्या ज्या वस्तू आहेत तर ते आपल्याला इथे बघायला मिळतात. मंडपी एक विशेष नाव देखील आहे त्याला, मंडपी. चला आता थोडंसं माळ्यावर जाऊन बघूया. तर हा जिना आहे. भारी, कारण अजून हा जो माळा आहे तर तो बघायला मिळत नाही. रूम बघायला मिळतात, पण हा संपूर्ण आहे माळा. बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. ह्या सगळ्या फळ्या ज्या आहेत त्या देखील त्या काळा म्हणजे जेव्हा घर बांधण्यात आलं तेव्हाच्याच आहेत. आणि हे जे खांब बघताय हे संपूर्ण हे देखील त्याच कालावधीतले आहेत, त्याच कालखंडातले आहेत.
तर आता आपण माळ्यावर उभे आहोत. तर हे साधारण मला वाटतं याला साधारण 80 वर्ष झाली असावी. आणि 80 वर्षाच्या ह्या जे हे लाकडी आहे बांधकाम किंवा जे लाकडी फळे आहेत अजूनही तेवढ्यात मजबूत आहेत. जिथे मी आणि माझा भाऊ रितेश जो कॅमेरा मागे त्याची नंतर ओळख करून देतो, एकदम भारदस्त माणसं आहोत आम्ही, वजनदार. ती देखील आम्ही इथे व्यवस्थितपणे उभं राहू शकतो. हे सगळं स्ट्रक्चर बघा. आणि आणखीन एक तुम्हाला प्रामुख्याने किंवा विशेषतः गोष्ट दाखवतो. ही जी भांडी आहेत तर ती तांब्याची भांडी आहे. इथे जे मडकं आहे तर ते मातीचं मडकं आहे. थोडीशी ही पूर्वीची भांडी देखील इथे आपल्याला आज बघायला मिळत आहेत. तर कुठेतरी कालपरत्वे कालानुरूप ही कुठेतरी लोप पावत चाललेल्या आहेत, परंतु आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणखीन एक गोष्ट दाखवतो. ही पालखी आहे. तर या पालखीमधून गणपती आम्ही इथे बसवून आणतो आणि इथे विराजमान करतो. आणि जेव्हा विसर्जन असतं तेव्हा देखील ह्याच पालखीतून आम्ही खाडीकिनारी गणपतीला बसवून नेतो. तर संपूर्ण हा माळा आहे. भारी, म्हणजे तेव्हाचं बांधकाम काय क्वालिटीचं होतं हे फक्त बघा तुम्ही. आता थोडंसं हे लाकडं वगैरे थोडी म्हणजे त्याला कसर लागलेली आहे, थोडीशी कुठेतरी विस्कळीत झालेली आहेत किंवा थोडी नामशेष होत चाललेले आहेत, परंतु अजूनही लाकडाची मजबूती बघा. तर आताच आपण माळ्यावरून खाली उतरलोय. मगाशी ही थोडासा हा भाग दाखवला, पण एक आणखीन तुम्हाला गोष्ट दाखवतो. तर हे बघा, ह्या पेट्या ज्या आहेत तर त्या लोखंडाच्या किंवा पत्र्याच्या आहेत. त्याला ट्रंक म्हटलं जातं, ट्रंक. तर याच्यामध्ये साहित्य ठेवलं जातं, कपडे असतील, त्यानंतर गणपतीचं डेकोरेशन असेल, गौरीचा मुखवटा असेल, तर या ट्रंक मध्ये ठेवला जातो. तर हे स्टोरेजचं थोडीशी पेट्या आहेत. पण आणखीन तुम्हाला दाखवू इच्छितो की बघा, हे जे मातीचं बांधकाम तेव्हाच आहे 1946चं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी कालावधीत हे जे घर बांधलं गेलेलं आहे. तर तेव्हाच बांधकाम बघा अजून आहे. एवढी वर्ष झाली तरी फक्त थोडासा इथे थोडासा ढासळलाय भाग. अर्थातच यानंतर ते रिनोव्हेशन होणार आहे, पण रिनोव्हेशन होण्याच्या आधी आपण हे सगळं कॅमेऱ्यात कैद करणार आहोत. तर हे बघा, इथे देखील दगड आहेत. हा पूर्ण जांबा दगड, ज्याला चिरा म्हणतात ना, तर तोच वापरलेला आहे इथे. थोडंसं फक्त ही जी साईज आहे तर ती छोटी मोठी अशा साईज आहेत. तर हे मजगर आहे. आता मजगरातून आपण खालच्या पडवीमध्ये प्रवेश करणार आहोत. पडवी आणि स्वयंपाकघर. तर जसं आपण या खाली उतरतो तर आणखीन एक छोटी रूम आहे. म्हणजे ही पडवी मगाशी आपण दाखवली, तिथून देखील हा एंट्रन्स आहे. हे बघा, हे लाकडी दरवाजे आहेत आणि हे पण बांधकाम आहे ते पूर्वीचंच आहे. हे बघा, चिरे आहेत, जांबा दगड. आणखीन तेव्हाच्या वस्तू देखील बघा, पुरातन वस्तू इथं आहे. हे जे भांड आहे याला चिनी मातीचं हे भांड आहे. काहीतरी धान्य वगैरे स्टोरेज करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे अजूनही आहे. बाजूला आणखीन एक छोटी पेटी आहे, जी लाकडी पेटी आहे. मगाशी आपण बाहेर मोठा हडपा बघितला, तर ही छोटी पेटी आहे. ही देखील काहीतरी यामध्ये स्टोरेज करण्यासाठी ह्या वापरल्या जायच्या. म्हणजे जुन्या वस्तू आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे देखील भांडी आहे, बघा, ही देखील जुनी भांडी आहेत. आणि व्हेंटिलेशनसाठी इथे ही छोटी खिडकी ठेवण्यात आलेली आहे. इथे आहे, बघा, या बाजूला देखील आहे. अगदी लाकडी रेजा म्हणतात किंवा या छोट्या खिडक्या आहेत, झरोका म्हणतात त्याला. तर ह्या इथे बघायला आपल्याला मिळतंय. आता आपण या स्वयंपाकघरात प्रवेश करणार आहोत. तर हे बघा, इथून बाहेर देखील पूर्ण हा दरवाजा आहे. इथून बाहेर जाण्यासाठी हे बघा, हे दगडी अशा म्हणजे पायथ्याण्या किंवा पायऱ्या, स्टेप्स आहेत. आणि आणखीन एक जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो. ही जी भिंत आहे ही देखील पूर्वीचीच होती, पण थोडीशी ढासळली असल्यामुळे ही भिंत आणि या बाजूची भिंत ही अशी आणि ही भिंत ह्या नवीन भिंती आहेत. थोडासा प्लास्टर वगैरे केलेला आहे. आणि हा जो आहे तर हे स्ट्रक्चर आधी पण होतं इथे. याला छोटा आपण कपाट म्हणू शकतो. आणि मजगरातून येणारा जो दरवाजा आहे तर तो देखील लाकडी आहे. आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत, पायठण्या आहेत, त्या देखील पूर्वीच्या, पण ह्याच्यावर प्लास्टर केलेला आहे. आणि इथे संपूर्ण स्ट्रक्चर आहे ना हे नवीन बांधण्यात आलेलं आहे. थोडंसं आधुनिकीकरण स्वीकारणं पण गरजेचं आहे. पण इथे पहिला लाकडी थोडंसं फळ्या वगैरे होत्या, तर त्या थोड्याशा खराब झाल्या, त्यामुळे नूतनीकरण करण्यात आलंय. आणि आता आपण महत्वाचा प्रवेश करणार आहोत तो मुख्य किचन मध्ये, जिथे माझी काकी स्वयंपाक करण्यात मग्न आहे. आणि हे पारंपरिक जे घावणे आहेत तर ते काकी आता इथे करते. नंतर आम्ही यथेच्छ त्याच्यावर ताव मारणारच आहोत. तर हे आहे स्वयंपाकघर. हे बघा, इथे चुलीवरचे घावणे हे आजकाल कमी बघायला मिळतात, पण आमच्या इकडे रोज बघायला मिळतात आम्हाला. म्हणजे
2-3 दिवसाच्या फरकाने. इथे तुम्हाला एक समीकरण दाखवतो. इथे आहे गॅस आणि इथे पूर्वापार वापरली जाणारी आहे चूल. म्हणजे आधुनिकीकरण आणि पारंपरिक यांचा एक वेगळं समीकरण एक इथे आपल्याला बघायला मिळतंय. आणि हा जो आहे तर ते पाणी तापवायचं भांड ज्याला आम्ही तपेला म्हणतो, तर इथे तपेला हा देखील जुन्यातला तपेला आहे. म्हणजे चुलीवर पाणी तापवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे ही अशी स्वयंपाकघर आहे, छान आहे. ही जी भिंत आहे या बाजूची तर ती नवीन घालण्यात आलेली आहे, मी त्या बाजून दाखवले. आणि ही जी भिंत आहे ती जुनी आहे पण त्याच्यावर प्लॅस्टरचा लेअर आहे. आणि ही आहे अल्युमिनियमची मांडणी, त्यामध्ये भांडी वगैरे ठेवली जातात. हे बघा या पद्धतीने. इथे थोडंसं हंडाकळची आहे पाण्यासाठी स्टोरेज म्हणून. तर असं एक छोटीशी स्वयंपाक खोली आहे. तर स्वयंपाकघराला इथे 2 खिडक्या आहेत जेणेकरून व्हेंटिलेशन चांगल्या पद्धतीने व्हावं. तर इथे एक खिडकी आहे आणि इथे एक खिडकी आहे. थोड्याशा या नवीन खिडक्या आहेत. जुन्या खिडक्या होत्या पण तो लाकूड मोडल्यामुळे ते चेंज करण्यात आलेले आहेत. तर ही देखील भिंत थोडीशी नवीन घालण्यात आलेली आहे. मात्र हे स्ट्रक्चर आहे ते जुनंच आहे. आणि इथे बघा संपूर्ण हे जे बार्स आहेत ते पूर्वीचेच आहेत, फार काही बदल झालेले नाहीयेत. तर इथे बाथरूम आहे, ते टॉयलेट्स आहेत. आणि हा जो दगड आहे तर तो देखील पूर्वीचाच आहे, जांबा दगड. आणि ही घराची मागची बाजू आहे. तर इथे पूर्वी एक खोली होती ती आता पूर्णपणे इथे बघा. हे हा जो बांध दिसतोय ना तर तिथे मातीच्या भिंती होत्या, तर त्या थोड्याशा मोडकळी झाल्या त्यामुळे त्या काढून टाकण्यात आलेला आहे. आणि हा आतला भाग म्हणजे ही पूर्ण अशी पडवी होती. पूर्वी लांबच्या लांब रूम होती. म्हणजे हे घर केवढं प्रशस्त होतं याचा तुम्ही विचार करा. म्हणजे हे घर आता आपल्याला एवढं दिसतंय पण ते इथून एवढं होतं, खूप मोठं घर होतं. कारण आता हा जो भाग आहे तो काढण्यात आलेला आहे. इथे एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि इथे आहे ते घराच्या मागच्या बाजूला तुळशी वृंदावन. तर इथे आपल्याला तुळशी वृंदावन दिसतंय. तर जे पूर्वीची घरं होती तर तुळशी वृंदावन मागे देखील असायची. आणि हा घराच्या मागचा भाग आहे पूर्ण. इथे हा जो भाग आहे ना तर तो पूर्ण पोपळीच्या झाडांनी भरलेला असायचा. पण आता थोडंसं कालानुरूप पोपळीच्या ज्या बागा आहेत त्या कमी झालेल्या आहेत. मात्र अजूनही काही पोपळीची झाडं इथं दिसत आहेत. तर संपूर्ण हा असा प्रशस्त भाग होता. आणि समोरच घर आहे ते देखील जांभ्या दगडाच्या पूर्वीचंच घर आहे. ते देखील माझ्या बाबांच्या मामाचंच घर आहे. आणि हा संपूर्ण असा हा घराच्या मागचा भाग आहे. आणि हे संपूर्ण असं घर म्हणजे त्या बाजूला देखील होतं, पडवी होती त्या बाजूला, पण ती थोडंसं बांधकाम ते कोलमडलं त्यामुळे ते काढून टाकण्यात आलेले आहे. तर असं संपूर्ण हे घराचा हा भाग आहे. तर आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहून गेली मला. तर इथे आहे, इथे टॉयलेट बाथरूम आहेत आणि त्याच्यामध्ये हे थोडीशी जागा आहे. तर ही जी लाकडं ठेवण्यात आलेली आहे बघा, हे थोडंसं स्टोरेज हे लाकडं करण्यात आलेली आहेत. पावसापासून याचं संरक्षण व्हावं, थोडंसं ही पडवीचाच भाग म्हणता येईल आपल्याला. तर ती इथे ठेवण्यात आलेली आहे. कारण आतमध्ये बघितलं तर चूल पण आहे. तर त्या चुलीसाठी ही लाकडं प्रामुख्याने वापरली जातात. आणि त्यासाठी ही छोटीशी स्टोरेजची जागा ही पूर्वीपासून आहे. थोडंसं हे आपण आधुनिकीकरण म्हणू शकतो. थोडंसं आधुनिकीकरण गरजेचं आहे. थोडंसं सुखसोयी देखील आपल्याला महत्वाच्या आहेतच. पण हे जे घर बघाल तर संपूर्ण म्हणजे ऑलमोस्ट 80% हे जुनं घर आहे. आणि
आणि ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. थोडंसं आपल्याला या गोष्टी बघायला मिळत आहेत. आणि आज खरंच म्हणजे जी भांडी म्हणतो आपण, पितळेची भांडी, तांब्याची भांडी, तर ती कालपरत्वे कुठेतरी लोप पावत चाललेली आहेत. पण आपल्याला या घरात बघायला मिळाले हे खरंच भाग्य म्हणावं लागेल. तर या स्वयंपाक घरात अजून एक आपल्याला ही तांब्याची कळशी बघायला मिळाली. बघा, ही देखील पूर्वीच आहे. आणि हा जो आपण भाग आहे तिथे पूर्ण स्वयंपाकघर जिथे जेवण बनवलं जातं, आणि इथे हा जो भाग आहे इथे संपूर्ण आपली जी मंडळी आहेत तर ती जेवायला बसतात. थोडंसं मस्त समीकरण इथं आपल्याला बघायला मिळत आहे. थोडासा हा पण भाग प्रशस्त आहे आणि इथून बाहेर जायला मार्ग आहे. तर आपल्या कोकणातल्या म्हणजे कोकणात प्रामुख्याने श्वान म्हणजे कुत्रे पाळण्याची अजूनही म्हणतात ना पाळले जातात. मांजर, कुत्रे हे घरात असावे जेणेकरून संभाव्य धोके कधी कधी आपल्याला कळतात. तर आपल्या घरात ह्या 2 कुत्रे आहेत. याचं नाव पांड्या आहे आणि याचं नाव टायगर आहे. ए टायगर, इकडे पांड्या. तर म्हणजे हे जे कुत्रे असतात किंवा जे प्राणी असतात, पाळणं अतिशय महत्वाचं आहे. थोडंसं म्हटलं ना मी धोक्याची सूचना मिळते. आणि हे बघा पूर्ण असे मायाळू किंवा लळाळू असे इथले प्रकार आहेत त्यांचे. बघा पूर्ण असं हाक मारलं की पूर्ण अंगावर लोळतात. तर हे आपल्याकडे 2 कुत्रे देखील आहेत. आणि इथे माझा काका आहे. तर काकाकडे आपण माहिती घेणारच आहोत, एक थोडक्यात माहिती. तर आपण आता घराच्या माझघरात उभे आहोत आणि माझघराबद्दल एक विशेष गोष्ट मला माहिती आहे. तर हा जो एवढा भाग आहे तर इथे रॉकेल अजिबात चालत नाही किंवा रॉकेलचा दिवा देखील आणला जात नाही. कारण इथला जो वास्तुपुरुष म्हणा किंवा इथला देव म्हणा अतिशय जागृत आहे, अतिशय कडक आहे. तर आपल्यासोबत आहेत प्रदीप हतीसकर, हे माझे काका आहेत, म्हणजे माझ्या बाबांचे सख्खे मामे भाऊ. तर ते इथे वास्तव्यास असतात. अर्थातच इथे एकत्र कुटुंब पद्धती होती, पण व्यवसाय निमित्त सगळेजण रत्नागिरी म्हणा, गुहागर, शृंगारतळे इतरत्र स्थायिक झाले. तर मला सांगा की इथलं महत्व काय आहे? इथं पूर्वी वारुळ होतं देवघरात. हो, देवघरात. अच्छा, वारुळ होतं म्हणजे जिवंत नाग होता. अच्छा, जिवंत नागाचा वावर होता. हो, वावर होता. म्हणजे ते वाटी पण होती तिथे नागाची. दूध ठेवलं आम्ही, देव पुजला. अच्छा. आणि मग ती वाटी ठेवली, ती नाग देव पुजून म्हणजे झालं तो पुजला निघून जायचा. म्हणजे निघून म्हणजे आत परत आपल्या जागेवर जायचं. बरोबर, परत जागेवर राहायचं परत. अच्छा. आणि इथलं हे जे हा जो भाग आहे ते रॉकेल चालत नाही, याचं म्हणजे काय कारण काय? पूर्वीपासूनच चालत नाही. ओके, म्हणजे तुमच्या वाडवडिलांनी सांगितलं नाही. अच्छा, ओके. म्हणजे इथे रॉकेल चालत नाही, अजूनपर्यंत तुम्ही पाळत आलात. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. कारण पूर्वीपासून ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, ज्या परंपरा आपण पाळत गेल्या, ते आजही ते पाळल्या जातात. तर आपलं इथलं देव हा जागृत आहे. पण तुम्ही असं या माझघरात कधी रॉकेलच्या दिव्याचा किंवा रॉकेलचा असा वावर किंवा इथे वापरलं नाही का? नाही, आजपर्यंत नाही वापरलं. एका माणसा एक पराक्रम केला होते ते. ओके. इथे आलं, बघते काय बघा, म्हणजे चालतंय का देवा. जेव्हा पण तो काय चालला नाही, त्याला त्रास झाला. अच्छा, त्याला त्रास झाला म्हणजे तो जिथे जाय तिथे त्याला त्रास होत होता. मग तो परत तिथून घरून आला आणि नारळ ठेवला, देवाजवळ नारळ ठेवला. आणि मी चुकलो. अच्छा, मी चुकलो असं सांगितलं. ओके. मग तिथपर्यंत त्याचा त्रास बंद झाला. मग तिथपासून तो परत केला नाही, अशी चुकीचं कधी वागलं नाही. तर मला सांगा, हे आपलं देवस्थान जागृत आहेत, पण कधी आपल्याकडून चूक झाली तर देव कसा संकेत देतो का इथे? हो, देतो. म्हणजे कोणत्या मार्गाने? चाचड, वायंबे हे सगळं. वायंबे, चाचड म्हणजे थोडंसं मुंग्यांसारखं, मुंग्या टाईप असं लाल लाल असे. अच्छा, लाल. ते दिसतात का इथे? दिसतात. अगदी लगेच सगळीकडे दिसतात. लगेच सगळीकडे दिसतात. समजायचं कोणतरी म्हणजे चुकीचं झालं आपल्याकडून, काय तर चूक झालेली आहे. अच्छा, अच्छा. मग त्यासाठी कोणतरी बरोबर केलेलं आहे. ओके, ओके. मग ते निवारण करण्यासाठी ते देवाजवळ तुम्ही माफी मागली की सगळे. अच्छा, अच्छा, बरोबर. म्हणजे आजही गोष्टी या आहेत. आपण म्हणतो की काही अंधश्रद्धा आहेत किंवा काही गोष्टी कालानुरूप गेल्यात, पण तसं नाही. कारण आजही गोष्ट आहेत ह्या अंधश्रद्धा नाहीत. जसं चांगलं आहे तसं वाईट आहे, या उक्तीप्रमाणे. जसा देव अत्यंत जागृत आहे इथला आणि या सगळ्या गोष्टी अजूनही देव त्याचे संकेत देतो. तर आता आपण संपूर्ण घर पाहिलेलं आहे आणि त्या बाजूला तिथे घर आहे. आणखीन एक जुनी वास्तू किंवा जुना जो गुरांचा गोठा आहे तो बघणार आहोत आपण. तिथे घर आणि इथे जवळच
गोठा आहे. तर ही संपूर्ण जी वास्तू आहे किंवा हा जो गोठा आहे थोडासा पडझड झालेली आहे. ह्या ज्या भिंती बघताय ना, या मातीच्या भिंती आहेत. हे बघा, दगड आणि वरती मातीचा लेअर असं थोडंसं स्ट्रक्चर आहे त्याचं. आणि हे गोठ्याचं दार आहे. आणि आणखीन एक तुम्हाला जुनी गोष्ट दाखवतो. ही कडी, हे बघा, एक असं उघडायचं, कडी थोडंसं लॉक आहे, पूर्वीचं लॉक आहे. आणि आता आपण गोठ्यामध्ये आलो आहोत आणि एक बोंडस पाडा इथे आपल्याला बघायला मिळतोय. आणि हा संपूर्ण गोठ्याच्या आतला भाग आहे, संपूर्ण इथे गोठा. आणि हा इथला गोठ्याचा माळा आहे, जिथे हे जे गुरांचं खाद्य आहे किंवा गवत असेल, हा जो पेंडा असेल, तर तिथे हा स्टोअर केला जातो. हा देखील वाडा कौलारू आहे. हा म्हणजे पूर्वीचाच वाडा आहे. थोडंसं आता भग्नावस्थेत आता आहे. गुरं कमी झाली, पहिली इथे गुरं खूप होती. इथे पण बांधली जायची गुरं, आणि घराच्या समोर जी पुढे पडवी आहे तिथे देखील बांधली जायची. तर अशी आता पण गुरं कमी झालेत. फक्त ह्या ज्या भिंती बघता, ह्या पूर्वीच्याच भिंती आहेत. हे बघा, पूर्वीचं स्ट्रक्चर आहे. फक्त थोडंसं आता पडझड झालेली आहे किंवा भग्नावस्थेत आहे. थोडंसं शेवटी कसं आहे, एखादी गोष्ट जुनी होत गेली तेवढ्यात त्या गोष्टीची झीज होते आणि मग पडझड होऊन थोडंसं नामशेष होते. परंतु ह्या गोष्टी नामशेष होण्याआधीच आपण कॅप्चर करून ठेवल्यात. कधी आता आपण जे घर पाहिलं तर कधी त्याचं रिन्युएशन होईल नाही माहिती, पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या नक्कीच ही एक आठवण एक आपल्या साठवून ठेवलेली आहे. आणि हा आहे जुना गोठा. हे बघा, ही लाकडं देखील पूर्वीची आहेत. मस्त, कारण ह्या ज्या पूर्वीच्या गोष्टी आहेत तर त्या नाही बघायला मिळतात आजकाल. मस्त, हा संपूर्ण हा गोठा, गुरांचा गोठा. तर हा गुरांचा गोठा आहे. बघा, मातीच्या भिंती. आणि ते एक थोडंसं निसर्गरम्य ठिकाण म्हणता येईल. बाजूनच ओहळ वाहतोय. हे बघा, हा इथे ओहळ आहे. अगदी झुळझुळ पाण्याचा आवाज येतोय. आणि हा ओहळ फक्त पावसाळ्या ऋतूत असतो. आणि इथे गोट्याच्या बाहेर हे बघा, ते थोडंसं असं ही थोडीशी शेड म्हणता येईल याला, जिथे हे जे मेडके म्हणतात. हे बघा, हे जे लाकडं आहेत तर ते स्टोअर केलेली आहेत. थोडंसं असं ह्या गोट्याचं स्ट्रक्चर आहे किंवा बांधणी आहे. तरच आजकाल या गोष्टी बघायला मिळत नाही. पण असो, आपल्या जे बाबांचा आजोळ आहे, जे वडिलांचा आजोळ आहे, तिथे या मात्र गोष्टी आपल्याला पाहायला देखील मिळाल्या आणि अनुभवायला देखील मिळाल्या. तर 21 डिसेंबर 1946ला हे वास्तू बांधली गेली, हे घर बांधलं गेलं. आणि आज आपण जर बघितलं तर आजही जे बांधकाम आहे तर ते सुस्थितीत आढळतं आपल्याला. काही भिंतींची पडझड झाली आहे, पण जे बाकीचं बांधकाम आहे ते अजून सुस्थितीत आहे. आणि जी त्या काळी जी लाकडं वापरली गेली ती देखील अजूनही मजबूत आहेत. म्हणजे घराचा माळा असेल, माळा बघितला असेल तर एकदम कडक. म्हणजे मी आणि माझा भाऊ, नंतर तुम्हाला दाखवतो मी, तर आम्ही जरा वजनदार माणसं आहोत आणि ती दोघं सहजपणे उभं त्या माळ्यावर राहिलो. म्हणजे विचार करा काय मजबूती होती असेल. आणि आजकालचं बांधकाम जर बघितलं तर बघा, अगदी पत्त्यासारख्या काही बिल्डिंग्स कोसळतात, पण हे जे पूर्वीचं बांधकाम आहे खरंच ते वाखणण्याजोगं आहे. कारण एवढी मजबूती, एवढं स्ट्रक्चर किंवा एवढी हुशारीने ते बांधलेलं असायचं की आजही ते आपल्याला सुस्थितीत बघायला मिळतं. संपूर्ण घर पारंपरिकच आहे, पूर्वी जसं बांधलेलं आहे तसंच स्वातंत्र्य पूर्वीच्या कालखंडात हे घर बांधलेलं आहे. आणि थोडंसं भिंतींची पडझड सुरू झालेली आहे. आपण ज्या जमिनी बघितल्या त्या संपूर्ण मातीच्या आहेत आणि शेणाने सारवल्या जातात, अजूनही शेणाने सारवल्या जातात. तर हे एक कल्पकता त्यामध्ये ह्या सगळ्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि पूर्वीचं घर म्हटल्यावर काय जबरदस्तच. आणि आणखीन एक सांगतो, ह्या घराचा जो वास्तुपुरुष आहे किंवा वास्तुदेवता आहे ती अत्यंत जागृत आहे, कडक आहे. काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या गोष्टींचे संकेत ते लगेच देत असतं. म्हणजे थोडंसं चाचड किंवा वायमे म्हणतात, म्हणजे मुंग्यांचाच प्रकार असतो. संपूर्ण घरभर पसरतात आणि जेवणात देखील जातात. तर मग तेव्हा आपल्याला समजतं की काहीतरी आपल्या हातून चूक झालेली आहे. मग देवाची माफी मागावी लागते किंवा थोडंसं नारळ वगैरे देऊन देवाची माफी मागितली जाते. तर ह्या गोष्टी अजूनही चालतात. यात कोणत्याही अंधश्रद्धेचा लवलेश नाही, कारण काही लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतील आणि काही ठेवणार नाहीत. पण देव आहे आणि काही ठिकाणी आपल्याला त्याची जागरूकता पाहायला मिळते. तसंच आपल्या या बाबांच्या ज्या आजोळ आहे तिथे बघायला मिळतं.
तर ओव्हरऑल जो परिसर आहे तो निसर्गरम्य परिसर आहे. समोरच खाडी आहे, शास्त्री नदीच्या तीरावर वसलेलं हे घर आहे आणि अतिशय टुमदारपणे आजही 80 वर्ष झाली तरी अधिराज्य गाजवतंय किंवा स्वतःच राजा आणि स्वतःच प्रजा असं एक वेगळं समीकरण आपल्याला इथं पाहायला मिळतंय. छानपैकी आमच्या काकीने घावणे केलेले आहेत. आम्ही आता जातो आणि घावण्यावर यथेच्छ ताव मारतो. तर हा झाला एक थोडासा वेगळा भाग. पण ही जी वास्तू आहे ती खरंच अजूनही सुस्थितीत आहे. खरंच म्हणजे ह्या गोष्टी आजकाल बघायला मिळत नाहीत. तर मातीची भांडी किंवा चिनी मातीची भांडी किंवा तांब्या पितळेची भांडी असतील तर आजही चांगल्या पद्धतीने ती ठेवली गेलेली आहे, त्याची निगा राखली गेलेली आहे. तर हे घर चित्रित करून दाखवण्याचं कारण म्हणजे आजकाल कालानुरूप किंवा कालपरत्वे काही गोष्टी लोप पावत चालल्या आहेत. त्यात ह्या घरांचा किंवा वास्तूचा समावेश देखील होतो. तर ह्या कुठेतरी लोप पावत चाललेल्या ज्या वास्तू आहेत तर त्या कुठेतरी आपली आठवण म्हणून इथे राहील. यूट्यूबच्या माध्यमातून, यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून चिरंतर स्मरणात राहील एवढं मात्र नक्की. तर आता तुमचा तात्पुरता निरोप घेतो. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. तर अतिशय महत्त्वाच्या माणसाची ओळख करून देतो जो आपल्या आज कॅमेऱ्याच्या मागे होता, ज्याने कॅमेरा हँडल केला, तो म्हणजे माझा छोटा भाऊ रितेश. म्हणजे आपण मगाशी प्रदीप हातीसकर यांना भेटलो तर त्यांचे हे चिरंजीव, मोठे चिरंजीव कामानिमित्त थोडंसं बाहेर गेलेत. हे द्वितीय चिरंजीव रितेश, मोठ्याचं नाव आहे सौरभ आणि छोट्याचं रितेश. रितेश खरंच खूप मनापासून थँक्यू, कारण आज तू आपला कॅमेरा हँडल केलास. आणि खरंच म्हणजे आता आपल्या घरात किती जण राहतात? 5 जण. कोण कोण? आई, वडील, मी, भाऊ आणि आजोबा. आणि बाकीचे सगळं एक जे कुटुंब आहे तर ते व्यवसायानिमित्त इतरत्र सगळीकडे स्थायिक झालंय. ते तळीला आता स्थायिक झालेलं आहे. आणि आजी होती पण ती आता एक महिना 2-3 महिने झाले असतील ऑफ झाली. ओके. जानेवारीमध्ये ऑफ झाली ती. तर फक्त कुटुंबात 5 जण राहतात. तर एकत्र कुटुंब पद्धती होती कोकणात, जसं जे महत्व आहे एकत्र कुटुंब पद्धतीला. तर पण व्यवसायानिमित्त थोडंसं विभक्त व्हायला लागतं, एक वेगळ्या ठिकाणी स्थायिक व्हायला लागतं. रितेश, तुझे खूप खूप मनापासून धन्यवाद.